काही वेळा काय होतं, झाडं आपण लावतो आणि ती झाडं मोठी होतात आणि स्वतःचाच डोलारा त्यांना सांभाळला जात नाही. आता ही तुळस बघा, खूप डौलदार झालेली आहे, पण थोडीशी वाकलेली आहे. ही देखील तुळस बघा वृंदावनातली. खूप उंच वाढली आहे, पण ती स्वतःचा हे डोलारा ती सांभाळू शकत नाही, ताठ उभी राहू शकत नाही. अशाच प्रकारचं हे देखील एक झाड आहे फुलाचं, ते देखील असं वाकलेलं आहे. कधी-कधी डॅमेज देखील होतात. त्यांना सपोर्टची गरज असते. मी हे सपोर्टर मिशोवरून मागवलेले आहेत. खूप छान आहेत. मला तर खूप आवडले. आता आपण एक-एक कसे लावायचे ते बघूयात. तर ह्या झाडामध्ये हे कुंडीमध्ये आपण हे रोवायचं आहे आणि जी फांद्या इतरत्र पसरलेल्या आहेत त्या एकत्र करायच्या आणि या ह्याच्यामध्ये गुंफवायच्या आहेत आणि ते एकदम स्ट्रेट उभी राहतात मग झाडं. मला हे खूप आवडलं आहे प्रोडक्ट. आता ही तुळस बहरलेली आहे, पण तिच्या आजूबाजूच्या फांद्या थोड्याशा वाकलेल्या आहेत. मी मध्यभागी हे सपोर्टर लावलेलं आहे आणि ज्या उंच झालेल्या फांद्या आहेत इतरत्र खाली वाकलेल्या आहेत, त्या मी ह्याच्यामध्ये सर्कलमध्ये गुंतवलेल्या आहेत आणि त्यांना पण सपोर्ट मिळतो आणि एकदम चांगली बहारदार होतात झाडं. आता ही वृंदावनमधली तुळस, यामध्ये मी एक काठी सपोर्टला लावली होती, ती मी आता काढलेली आहे आणि मिशोवरून मागवलेला हा सपोर्टर मी इथे मध्यभागी लावणार आहे. त्यामध्ये ती तुळस गुंफलेली आहे. खूप छान सपोर्ट मिळतो झाडांना. हे पहा कशी ताठ उभी राहिली आणि आता हे झाड बरेच दिवस झालं असं खाली वाकलेलं आहे. आता तिथे देखील आपण सपोर्टर लावणार आहोत. मिशोचं हे प्रोडक्ट मला खूप आवडलेलं आहे. तुम्हाला देखील आवडलं असेल तर नक्की कमेंट करा आणि मी हे 112 रुपयाला 5 घेतले आहेत.